नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज काय भाजी करू या नवीन सिरीजमध्ये आज आपण आमटीचा दुसरा प्रकार बघणार आहोत. अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी, पचायला हलकी मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुरीच्या डाळीच्या आमटीचा खाऊन कंटाळा आला असेल तर अशी मुगाच्या डाळीची आमटी तुम्ही एकदा आवर्जून करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता एका भांड्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी भरून मुगाची डाळ घ्यायची आहे. मेजरिंग कपानुसार म्हणाल तर साधारण अर्धा कप या ठिकाणी ही डाळ घेतली आहे. स्वच्छ 3 पाण्याने ही डाळ आधी धुवून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही नवीन आज काय भाजी करू सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं. तर साधारण डाळीच्या वरतीपर्यंत एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं. आणि आता ही डाळ आपल्याला अशी भांड्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. कुकरमध्ये शक्यतो ही डाळ शिजवायची नाही, तर ती खूप जास्त ओव्हर कुक होते आणि मग खाताना एवढी छान लागत नाही. आता हाय फ्लेमवर एक उकळी आली की असं बघा या डाळीला फेस येतो, तो फेस शक्यतो काढून टाकायचा आहे. याने ना ही डाळ अजूनच पचायला हलकी होते. अर्धवट झाकण ठेवून आपण ही शिजत ठेवली आहे. आता वाटणासाठी ना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि अर्धा चमचा कच्चं जिरं घ्यायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला सरबरीत असं हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. याआधी मी तुम्हाला तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची हे आपल्या चॅनलवर मी अपलोड केलं आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा किंवा पूनम बेसिक रेसिपीवर सर्च करा. वाटण आपलं रेडी झालं आहे आणि एकीकडे बघा डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण हिला फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. तेल मात्र गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला एक 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर 2 सुक्या लाल मिरच्या आणि 5-7 कढीपत्त्याची पानं टाकायची. खमंग अशी ही फोडणी तयार करायची आहे. लसणाचा थोडासा रंग बदलला की मग यामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद टाकायची आहे. हळद जळू द्यायची नाही आहे, म्हणूनच लगेच यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टमॅटो अगदी बारीक कट करून टाकायचे. टमॅटो मात्र चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर टमॅटो शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे टमॅटो आपला लवकर शिजतो. असं झाकण ठेवायचं म्हणजे तो लवकर शिजतो टमॅटो. मध्ये मध्ये 1-2 वेळेस झाकण उघडायचं, टमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा टमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 वाट्या भरून मी पाणी टाकलेलं आहे. तर ही डाळ जास्त पातळ न करता थोडीशी घट्टसर ठेवायची, म्हणजे पोळीसोबत खायला खूप छान लागते. किंवा तुम्ही एखाद्या वेळेस भाजीला टिफिनला काही नसेल तर अशी टिफिनलासुद्धा आमटी बनवून देऊ शकतात. आता हे बघा डाळीला एक उकळी येऊ द्यायची आहे आधी आणि मग राहिलेले सगळे जिन्नस आपण यामध्ये टाकणार आहोत. तर जो आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा केला आहे तो सगळा यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता या ठिकाणी अर्धा चमचा इतका मी गूळ टाकला आहे. गूळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा. त्यानंतर अर्धी वाटी भरून आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि अर्धवट झाकण ठेवून फक्त 2-3 मिनटासाठी ही आमटी आता आपल्याला उकळवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा मस्त गरमागरम आपली ही मुगाच्या डाळीची आमटी रेडी झाली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा आवर्जून करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.